तर तोंड सांभाळ. काय बोलतेस तू? तुझ्या अशा वागण्याला मी खरंच कंटाळून गेलोय ग. कंटाळलोय मी आता. आणि केवळ दुर्वाची काळजी वाटते म्हणून नाही, मलाही वाटायला लागलं की म्हातारपणी माझी काळजी घेणारं कोणीतरी असायला हवं. हा विचार केला आणि म्हणूनच लग्न केलं मी मीराशी. अच्छा, ओके. म्हणजे तुला असं सगळं वाटलं म्हणून तू केलंस तिच्याशी लग्न. पण मग मला सांग, तिने का केलं तुझ्याशी लग्न? अरे ती चांगली शिकलेली दिसते, तिने आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या माणसाशी का केलं लग्न? हा, अगं असेल काही तिचा प्रॉब्लेम, ती अडचणीमध्ये होती. कसली अडचण रे दादा, कसला प्रॉब्लेम? मला माहित नाही दादा. अरे तुला वाटतं ना तितकं सरळ सोपं नाहीये ते. तिला प्रॉपर्टी हवी आहे तुझी, त्याच्यासाठी केलं लग्न तिने. दादा पण मी आहे ना उत्तरा. बघते मी कसा दाखवते प्रॉपर्टीवर हक्क. हा, अशक्य आहे, तिला समजवणं अशक्य आहे. ताई, दुर्वा झोपलीये, मी पण खोलीत जाते झोपायला. तुम्हाला सोडू का तुमच्या खोलीत? ए चल जा, काय गरज नाहीये, मी जाईन माझी माझी. आणि ऐक, ती बाई आली आहे ना, ती या घरात राहता कामा नाही. सगळ्यांना त्रास होणार आहे तिचा, आणि मला तर जास्तच होणार आहे, कारण मला प्रॉपर्टीत तिसरा वाटा नकोय. काय तेव्हा तिला सांगायचं, गाठ माझ्याशी आहे, उत्तराशी. काय ताई असं कशाला बोलताय? मीरा ताई चांगल्या आहेत. हे गप, मीरा ताई म्हणे. तिची बाजू घेऊ नको हा तू, नाहीतर तुम्हा दोघींना घराबाहेर काढेन मी. तुला पगार कोण देत? कोण देत? मी देते ना, मग माझी बाजू घ्यायची. काय जा चल. आली मोठी मीरा. तुला मी या घरातून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. प्रिया मीरा, हो प्रियच. मी नाही खोडत हा शब्द. मी तुझ्यासाठी प्रिय आहे की नाही मला माहित नाही, पण तू नेहमीच माझ्यासाठी प्रिय राहशील. खूप मोठा धक्का दिलायस तू मला. मी तुला अजिबात दोष देत नाही किंवा तुला जाब विचारायचा म्हणून हे पत्र लिहित नाही. तू हे का केलंयस हे मला चांगलंच माहितीये. तेव्हा तर जाऊ दे, तू सुखात असावीस असंच फक्त वाटतंय मला, कारण तुझ्या आनंदातच माझा आनंद आहे. मीरा, मी ना तुला एक प्रश्न विचारला होता की तुझं माझ्यावर अजूनही प्रेम आहे का, पण तू उत्तर नाही दिलंयस मला त्याचं अजूनही. हरकत नाहीये, मला तुझं उत्तर माहितीये आणि मला खात्री आहे की तूही मला कधीच विसरणार नाहीस. तू तुझा मार्ग निवडलायस आणि तुला हवं ते केलंयस, पण मी सुद्धा माझा मार्ग निवडलाय आणि मी पण तेच करत राहीन. म्हणजे हेच की मी तुला कधीही विसरू शकत नाही. हे पत्र वाचून जर तुला छान वाटलं तर मला फोन करशील, आणि नाही वाटलं तर हे पत्र फाडून टाक. तुला तुझ्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. फक्त आणि फक्त तुझाच आदित्य.
मीरा, मला माहित होतं तू मला फोन करणार. मी तुझ्याच फोनची वाट बघत होतो. आणि तू मला फोन केला याचा अर्थ तू मला नाही विसरू शकत, हो ना? आदित्य, आपण हे सगळं संपूया. नाही मीरा, तू संपवू शकतेस, मी नाही. कारण मी तुला कधीच विसरू शकत नाही. आदित्य प्लीज प्लीज असं नको करूस. नको त्रास करून घेऊ स्वतःला प्लीज. ठीक आहे, मी स्वतःला त्रास करून नाही घेणार आणि आणि तुलाही कधीच त्रास नाही देणार. म्हणून म्हटलं होतं ते पत्र फाडून टाक. नाही तिथे ही चिठ्ठी तुझी शेवटची निशाणी आहे रे माझ्याकडे. मी नाही फाडू शकत. ही जपून ठेवणार आहे कायम. ठीक आहे, तू जेव्हा माझ्याकडे परत येशील तेव्हा ते पत्र सोबत परत घेऊन ये. आणि तोपर्यंत ते फाटणार नाही याची मला खात्री आहे. आदित्य, मी आता नाही फिरू शकत मागे. हे सगळं नाही घडणार आहे. प्लीज विसरून जा मला. आणि हे पत्र जपून ठेवण्याचा चुकीचा अर्थ नको घेऊस रे प्लीज. मी आता एवढंच सांगू शकते. मी ठेवते फोन. बाय. काय झालं? तुम्ही काय झालं? असं भूत पाहिल्यासारखं काय करते? हा, नाही कुठे काय. आणि काय ग मीरा, इथे मस्त महाराणी सारखी बसलीयस. हा, तुला काय वाटलं माझ्या भावाला गटवलं म्हणजे झालं? मीरा, काय केलंय काय तुम्ही? हा, चल जेवायला वाढ मला. आणि तू सुद्धा बस माझ्यासोबत. काय आहे ना, पहिल्याच दिवशी उपाशी ठेवलं वगैरे नाटकं नकोत मला. मी तुम्हाला जेवायला वाढते, पण मला खरंच भूक नाहीये. तुम्ही जेवा. भूक नसायला काय झालं? इतकं मस्त श्रीमंत घर मिळालंय. जाऊ दे, मला काय करायचंय, उपाशी राहा, पण माझ्यासोबत बसायचं. हा, बसते ना. काय, जा ना मग. 3 म्हटलं की सुटायचं. 1 2 3, जा जा. आदित्य, काही खाणार आहेस तू? चहा? नाही नको, ठीक आहे. आदित्य, दिवसभर आतच होतस तू, काही खाल्लेलं नाहीयेस दुपारी. म्हणूनही आदित्य, मला माहिती आहे या गोष्टीचा तुला त्रास होत असणार बाळा, खूप होत असणार. हे सगळं विसरणं एवढं सोपं नाहीये. तरी पण शांत व्हायलाच पाहिजे ना रे राजा. आता मी शांतच आहे. मीरा खुश आहे ना, मग मला दुसरं काही नको. हो, मी नाही विसरू शकत तिला कधीच. आणि नुसतं अवघड नाही तर अशक्य आहे माझ्यासाठी. आदित्य, आपल्याला हे सगळं विसरून आता पुढे जायला हवं. आपल्या कामाकडे लक्ष द्यायला हवंय.
मीरेचं लग्न झालंय, ती लग्न होऊन दुसऱ्या घरी गेली याचं भान ठेवायला हवंय आपल्याला ना. तू हळूहळू सावरतोयस ही चांगली गोष्ट आहे, मात्र बरं वाटलं. काका, मीरा जर अजूनही परत आली ना माझ्याकडे तरीही स्वीकारेन तिला मी. हे काय बोलतोयस तू? वेळ लागला का तुला? आदित्य, अरे आत्ताच मी म्हटलं ना तू सावरतोयस ही चांगली गोष्ट, आणि आता तू हे काय? आदित्य, विसरून जाय हे सगळं आणि कामाला लाग, भानावर ये राजा, नाही तर स्वतःच्या आयुष्याचं वाटोळं करून घेशील तू. काका, कामात स्वतःला कितीही गुंतवून ठेवलं तरी माझं प्रेम कसं विसरू शकेन मी? आणि मथुराच्या लग्नाचा विचार तर त्याहूनही नाही करू शकत मी. कळतंय रे मला, पण तरी सुद्धा काका, मला कळते तुमची काळजी. मी नक्की प्रयत्न करेन. पण खूप अवघड आहे हो सगळं. आदित्य, अवघड काय नाहीये रे, मला सांग एकदा. कधी विचार केलास हे मीरेसाठी किती अवघड असेल? ती कशातून जात असेल? केलायस विचार? हे सगळं कुठे आणि कसं सापडलं तुला? इथेच, म्हणजे जरा शोधावं लागलं पण सापडलं लगेच. या ना, बसा. ठीक आहे, हे सगळं इथे आयतच ठेवलेलं असतं, त्यामुळे जास्त खुश होण्याची गरज नाहीये. काय वाढू तुम्हाला? काय वाढू म्हणजे? हा, तू असं विचारते जसं काय तूच बनवलंय सगळं? हा, नाही नाही, म्हणजे पार्सल आलंय तर त्यातलं काय वाढू असं. प्लीज ग, बडबड नकोय मला. आणि काय आहे? फक्त प्लेट आहे. हो, कुठे आहे? काटा चमचा. हं? ठीक आहे ग, ठेवते मी. तेवढं येतं मला. सॉरी हा, मला खरंच माहित नाही आहे सगळं, पण माहिती करून घेईन मी. होईल सवय, तुम्हाला त्रास नाही होणार. हं? त्रास? त्रास मला होणारच नाहीये. तुला होणार आहे त्रास. म्हणजे कळेल हळूहळू. तुम्ही काय बोलताय? मी 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 खरंच करेन सगळं नीट. हो का? घरातली पतिव्रता स्त्री. ए मीरा, तुला असं वाटत असेल ना की मी तुला वहिनी वगैरे म्हणेन, भाभीजी. मीरा, काय कॉमेडी लग्न आहे ग तुमचं? एकदम इलॉजिकल. हा, काय तर म्हणे देवासमोर कुंकू लावलं आणि झालं लग्न. असं असतं का कुठे? हा, असं असतं का लग्न? नाही. मग जास्त डोक्यावर नाही बसायचं. झालंय माझं. अहो, असं काय करता? दुसरं काही बनवू का तुमच्यासाठी? नको म्हटलंय ना मला. आणि मीरा, तू आहे ना तुझ्या बॅग्स भरायला घे. कारण काय माहितीये, तुला या घरातून कुठल्याही क्षणी जावं लागेल.
दादा आल्यावर बघते मी तो काय करतो ते. नाही तर तुला तर मी घराबाहेर काढणारच. काय ना, मला कोणी नकोय या घरात. हा, कळलं ना? मी का असं बोलताय? मी केलंय तरी काय? ओ ग, हो ग, माझं कुकुलं बाळ ते. हा, मीरा, आता माझा भाऊ येईल तेव्हा तू तुझ्या बेडरूम मध्ये जा आणि त्याची वाट बघ. आणि बघ तुझीच कशी वाट लागते ते. हा, जा ना, निघ. नाही, काही गरजच नाहीये. हो, बघतो मी उद्या सकाळी आल्यानंतर बघतो. हो, सगळं सॉर्ट आउट करीन मी आल्यावर. डोंट वरी. गुड नाईट. दादा, काय प्रॉब्लेम आहे का? नाही, सॉर्ट करतो म्हणालास म्हणून विचारलं. जे बोलायला आलेस ते बोल. ओके, मला सांग, तिला काय काय माहितीये तुझ्याबद्दल? म्हणजे आमच्यामध्ये लुडबुड करू नको. कळी नाहीस म्हणून सांगतो. जेवढं गरजेचं आहे तेवढं माहिती आहे. दादा, अरे तुझी बहीण आहे म्हणूनच विचारते. वैरीण नाहीये मी तुझी. आणि लुडबुड काय लुडबुड? मला सांग, तुझ्या स्वभावाबद्दल तिला काय काय माहितीये? म्हणजे तुझं सततचं चिडणं, तुझा शिस्तीचा अतिरेक, हे सगळं सांगितलंय तू तिला? या सगळ्याची तुझं काय घेणं देणं आहे का? तुला काय करायचंय? अरे आपली किती प्रॉपर्टी आहे हे सांगितलंयस तिला? ठीक आहे, आपल्यासारखी श्रीमंत नाहीये. पैसा पाहिला ना की कोणाचीही मती फिरे. अरे म्हणून विचारतेय, काय माहितीये तिला तुझ्याबद्दल? माझ्यापेक्षा तूच जास्त विचार करतेस ग तिचा. हा, ती असली खुसपट काढू नको. तर स्वतः जगायचं नाही, दुसऱ्याला सुखानं जगू द्यायचं नाही, हेच करत आलीस तू आयुष्यभर. यापुढं आमच्यामध्ये यायचं नाही, कळलं? बरं, राहिलं. हा, मला सांग, तुला काय माहितीये तिच्याबद्दल? हा, काय माहितीये म्हणजे? ती मला अतिशय सरळ, सज्जन, प्रामाणिक वाटली. आणि मुख्य म्हणजे दुर्वाचा चांगला सांभाळ करू शकेल असा विश्वास वाटला. खरं तर हे सगळं तू करायला हवं होतंस. ठीक आहे, आम्ही दोघं लग्न केलं तर एकमेकांना चांगलं समजून घेऊ असं वाटलं आणि केलं लग्न. प्रामाणिक प्रामाणिक म्हणे. नाही रे दादा, तुला ना काही माहित नाहीये तिच्याबद्दल. काहीतरी फालतू बडबड करू नकोस, माझं डोकं भडकवू नकोस. दादा, माझ्याकडे ना काहीतरी महत्वाचं आहे. मला असं वाटतं मी ते तुला द्यावं. कदाचित तुझ्यासाठी ते फारच महत्वाचं असेल. हा, हे घे. पत्र वाच.